श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। सर्वात आधी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे आणि दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस। या दिवशी गायीचे महत्त्व काय आहे, गायीची पूजा कशी करावी, गायीची पूजा कुणी करावी, केव्हा करावी आणि त्यामागे काय कथा आहे ती आपण बघूया। वसुबारस। अश्विन वद्य द्वादशी ही गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हणून प्रसिद्ध आहे। या दिवशी गायीची तिच्या पाडसासह पूजा केली जाते। घरातील सुवासीन महिला गायीच्या पावलावर पाणी घालतात। दूध पिणाऱ्या वासरासह तिची पंचोपचार पूजा करतात। पायावर अर्घ्य देऊन ओवाळून पूजा करतात। त्या दिवशी खरीपाचे पीक तयार झालेले असते, त्यामुळे गायीला गोड घास खायला घालतात। प्राचीन काळापासून हिंदू लोक गायीला पवित्र मानत आले आहे। गायीच्या ठिकाणी 33 कोटी देव असतात आणि म्हणून तिला गोमाता म्हणतात। तिची उपयुक्तता ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पडली आहे। गायीच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली। श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणून घेतले। आपण अनेक प्रसंगी दान करीत असतो, त्यामध्ये गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते। ज्याच्या घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय, असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले। तसेच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातून जेव्हा दुःखी व्यक्तींना सेवा दिली जाते, तेव्हा त्यामध्ये मुख्यतः पंचगव्य यावर अधिक भर दिला जातो। पंच म्हणजे 5, गव्य म्हणजे गाय। पंचगव्य म्हणजे गायीपासून मिळणाऱ्या 5 वस्तू। त्यामध्ये गायीचे दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र। पंचगव्याने आंघोळ करणे व पोटात घेणे अत्यंत महत्त्वाचे असते। घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी संवत्सधेनूची पूजा करतात। वसू म्हणजे द्रव्य, धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी। पुष्कळ ठिकाणी स्त्रिया या दिवशी उपवास करतात। ज्यांच्याकडे घरी गुरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा नैवेद्य स्वयंपाक म्हणून करतात। या दिवशी गहू व मूग खाऊ नये। स्त्रिया बाजरीची भाकरी व गवाराच्या शेंगांची भाजी यावर उपवास सोडतात। या दिवसापासून पंत्या लावायला सुरुवात करतात। याविषयी कथा सांगितली जाते ती पुढील प्रमाणे। एक नगर होतं। तिथे एक वृद्ध महिला राहत होती। तिला एक सून होती आणि घरी गायीगुरे होती, म्हशी होत्या, गव्हाळे आणि मुगाळे नामक वासरे होती। अश्विन मास आला। पहिल्या द्वादशीच्या दिवशी वृद्ध महिला सकाळी उठली आणि शेतावर जाताना सुनेला हाक मारली। सून आली आणि काय म्हणून म्हणाली। तशी वृद्ध महिला म्हणाली, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव, आणि आपण शेतावर निघून गेली। सून गोठ्यात गेली। गव्हाळी आणि मुगाळी वासरे होती ती उड्या मारित होती। त्यांना ठार मारली आणि शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली। दुपार झाली तशी सासू घरी आली। सुनेने पान वाढलेले होते। सासूने पाहिले तर तांबडे मांस दृष्टीस पडले। तिने हे काय म्हणून सुनेला विचारले। सुनेने सर्व हकीकत सांगितली। सासू घाबरली। न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली, देवापाशी जाऊन बसली आणि प्रार्थना केली की हे देवा, सुनेच्या हातून अपराध घडला, तिला क्षमा कर, गायीची वासरे जिवंत कर। असे न झाले तर संध्याकाळी मी माझा प्राण देईन, असा निश्चय करून देवापाशी बसून राहिली। दिवा लावला। देवाने तिचा निश्चय पाहिला, निष्कपट अंतकरण पाहिले आणि नंतर संध्याकाळी गायी आल्या व हंबरडा फोडू लागल्या। तशी देवास चिंता पडली, हिचा निश्चय ढळणार नाही असे देवास वाटले।
मग देवाने गायीची वासरे जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत गायीजवळ गेली. गायीचे हंबरणे बंद झाले. वृद्ध महिलेला आनंद झाला. सुनेला आनंद झाला. नंतर वृद्धेने गायी गोऱ्याची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला. म्हणून या दिवशी नैवेद्यात गायीला उडदाचे वडे खावयास देतात. यापूर्वी दिवाळीच्या आगमनाची तयारी सगळीकडे असते. घर गोठे स्वच्छ केलेले असतात. सगळीकडे आनंदी वातावरण असते. शेतावर शेतीची इतके दिवस राखवणीसाठी गेलेली गाय आपल्या बछड्यासह वसुबारसेला संध्याकाळी परत येणार असते. तेव्हा तिचे स्वागत करूनच तिच्या मागोमाग येणाऱ्या वासराला दिवाळीच्या वसुबारसेला उंबरठ्यात ओवाळून घरात घ्यायचे असते. शेती कामात मदत करणाऱ्या सर्वच जनावरांविषयी भारतीय संस्कृतीला प्रेम आहे. गाय तर कुटुंबातलीच आहे. घरातले अखंड मातृत्व म्हणजे गाय. आईसारखीच मायळू, सोशिक, तसेच वासराला गोंजारून बोलणारं तिचं हंबरनं ऐकलं कुणाच्याही हृदयात वात्सल्य दाटून यावं. अशा गोमातेचे पूजन तिच्या वासरासह या दिवशी करायचे असते. या दिवशी दूध आणि दुग्धोत्पन्न पदार्थ आहारात घ्यायचे नाहीत. कामधेनूचे रूप आपल्या घरच्या गायीत पाहून तिची पूजा करायची व पुढील श्लोक म्हणायचा. श्री रोदार्न वसंभूते सुरासुर नमस्कृते सर्व देवमये मातृगृहानार्घ्य नमस्तुते. याचा अर्थ असा आहे की क्षीरसागरातून जन्मलेल्या सूर असुरांना वंदनीय ठरलेल्या जिच्या शरीरात सर्व देवता आहेत, हे माते, हा आमचा पूजनाचा अर्घ्य घे आणि तुला नमस्कार असो. हिंदूंना अत्यंत पवित्र अशा गायीची उत्पत्ती ऋग्वेदानुसार अंगिरस ऋषींनी आपल्या तपश्चर्येच्या बळावर केली. गाय अमृताची नाभी, देवांचे पूजन करण्याचे साधन आहे. रुद्रांची माता आहे, वसूंची माता व आदित्यांची बहीण आहे, असे ऋग्वेदात सांगितले आहे. आदिती या वैदिकांच्या परमपुण्य देवीला गाय म्हटले जाते आणि म्हणूनच देवांना गोजात म्हटले आहे. गाय प्रत्यक्ष आदिती आहे म्हणून ती अवध्य आहे, असे आवर्जून सांगितले जाते. गायीचे शेण व गोमूत्र अलक्ष्मी नाश करण्याचे सर्वोत्तम साधन आहे. फक्त एक दिवस जरी गोमूत्र, शेण, दूध, दही, तूप याचे प्राशन केले तरी पातकांचा नाश होतो. देवांनी सुद्धा पापांचा नाश करण्यासाठी हे प्राशन केले होते. म्हणून यज्ञमंडप घर शेणाने सारवले पाहिजे. गायीच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो. गोमूत्रामध्ये भगवती गंगेचा वास असतो. गायीचे दूध आणि तुपामध्ये सोमाचा वास असतो. तसेच या पंचगव्याचे प्राशन पोटात केल्याने सेवा करण्यात जो अडथळा निर्माण होतो तो होत नाही. आपल्या शरीराबाहेरील अशुभ शक्तीचा नाश होतो. तसेच कुणी करणी केली असेल त्यालाच ती परत जाते. कारण पंचगव्याचे संरक्षण शरीरावर असेल तर कोणतीही वाईट शक्ती आपल्या जवळ येऊ शकत नाही. याउलट त्या पिढेचा नाश होतो. गाय म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने उषेचा किरण आहे. पुराणानुसार पापांचा भार वाढल्यावर पृथ्वी गायीचे स्वरूप धारण करून भगवान विष्णूंजवळ जाऊन राहते. हे याचे प्रतीक आहे. पंचगव्यम प्राशनम महापातकनाशनम. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.